येस सर. आणि लिव्हर वर्स आणि त्याच्यामध्ये पण विचारतील ना काय डिफरन्सिएशन काय लिव्हर वर्स आणि मॉसेस मध्ये. हा तर मग त्याचं एक डिफरन्सिएशन झालंय पण डायग्राम मग मला तुझा काढण्याचं आवाजच येत नाही, बघायचं आहे. मोठ्याने बोल जरा. सर ऍक्च्युली लिव्हर वर्स आणि मॉसेस मधले जे डिफरन्सिएशन काढलं तर मग डायग्राम कंपल्सरी आहे ना तिथे का कंपल्सरी नाही, फक्त डिफरन्सेस विचारले तर नाही काही गरज. पण जर 4 मार्कांसाठी आला क्वेश्चन तर डायग्राम काढावा लागेल तुला. ठीक आहे. आणि एक्झाम्पल्स मी सगळे लिहिते. हा एक्झाम्पल लिही. मॉसेसची बॉडी इरेक्ट असते, लिव्हरवरची बॉडी जी असते ती फ्लॅट असते, प्रोस्टेट असते, डॉर्सी वेंट्रल असते, डायकोटोमस असते. मॉसेस मध्ये प्लांट बॉडी इरेक्ट असते, त्यांच्याकडे रायझोइड मल्टीसेल्युलर असतात. मॉसेसकडे रायझोइड जे असतात ते मल्टीसेल्युलर असतात मॉसेसकडे, आणि लिव्हर कडे युनिसेल्युलर रायझोइड म्हणजे रूट सारखे स्ट्रक्चर युनिसेल्युलर असतात. हे डिफरन्सेस आहे. चलो ठीक आहे. तर चालेल कालच्या सर. लेक्चर मध्ये आपण डिस्कस करत होतो सेकंडरी ग्रोथ बद्दल. ठीक आहे. सेकंडरी ग्रोथ इन स्टेम बघत होतो काल. ठीक आहे. आता सेकंडरी ग्रोथ स्टेम मध्ये होते कशी, तर आपण काल हे शिकलो की जे डायकॉट स्टेम असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला सेकंडरी ग्रोथ दिसेल. डायकॉटचे जे स्टेम असतात त्यामध्ये हा दिसेल एंडोडर्मिस. एंडोडर्मिस मध्ये हे असतील असे वस्कुलर बंडल. ठीक आहे. कालचे एक 10 मिनिटात रिवाइज करून मग पुढचा पॉईंट आपण घेऊया. हे असे दिसतील तुम्हाला वस्कुलर बंडल. ठीक आहे. वस्कुलर बंडल मध्ये हे दिसतील तुम्हाला पेरिसायकल. ठीक आहे. हे दिसतील पेरिसायकल. पेरिसायकलच्या आतमध्ये तुम्हाला दिसतील हे फ्लोएम. हे पहा, हे असतील काय फ्लोएम. फ्लोएमच्या आतमध्ये असतील कॅम्बियम. बरोबर. फ्लोएमच्या आत असतात कॅम्बियम. हा जो टिश्यू ब्लॅक मध्ये काढला आपण हा कोणता आहे, कॅम्बियम आहे. आणि कॅम्बियमच्या आतमध्ये इथे असणार आहे झायलेम. हे असणार इथे झायलेम, 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 झायलेम. जे आपण ग्रीन ह्या ब्ल्यू कलर मध्ये काढलेत हे आहेत फ्लोएम. ठीक आहे. जे ब्लॅक कलर मध्ये दाखवले तिथे हे आहे कॅम्बियम. झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये हे आहेत कॅम्बियम. हा जो कॅम्बियम आहे हा याला म्हणतो आपण इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये असलेला हा कॅम्बियम असतो इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये इथे आपण काल दाखवल्या होत्या इथे ज्या सेल असतात त्यांना म्हणतो आपण मेडुलरी रेस. या मेडुलरी रेस डिफरन्शिएट होतात, डी डिफरन्शिएट होतात आणि या सुद्धा इथे कॅम्बियम बनवणार आहे. ठीक आहे. आणि मग इथे कॅम्बियमची अशी रिंग बनेल. आता हा जो मध्ये बनला ना, दोन इंट्राच्या मध्ये जो बनला त्याला म्हणतो आपण इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. इंट्राच्या मध्ये जो बनतो तो इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम आहे. ठीक आहे. आणि मग अशी कंटिन्युअस रिंग बनली. ही अशी कंटिन्युअस रिंग बनली. ही जी कंटिन्युअस रिंग बनलेली आहे या कंटिन्युअस रिंगला म्हणतो आपण वस्कुलर कॅम्बियम. हे काल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याला बोलतो आपण वस्कुलर कॅम्बियम. आणि हा जो वस्कुलर कॅम्बियम आहे हा आतल्या बाजूने सुद्धा डिवाइड होणार आहे बाहेरच्या बाजूने. वस्कुलर कॅम्बियम जर आतल्या बाजूने डिवाइड झाला तर आतल्या बाजूने तो बनवणार सेकंडरी झायलेम. कालचं लेक्चर केलं असेल तुम्ही. आतल्या बाजूने तो बनवेल सेकंडरी झायलेम आणि बाहेरच्या बाजूने तो बनवेल सेकंडरी फ्लोएम. ठीक आहे. या बाहेरच्या बाजूने तो बनवेल काय, सेकंडरी फ्लोएम. बाहेरच्या बाजूने त्याने बनवलं सेकंडरी फ्लोएम, आतल्या बाजूने त्याने बनवलं सेकंडरी झायलेम. ठीक आहे. सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम बनवलं त्याने आतल्या आणि बाहेरच्या बाजूने. इथे मध्ये सेंटरला काय असेल, याला पीत असेल मध्ये सेंटरला, कळालं. आता जो वस्कुलर कॅम्बियम आहे हा काय बनवतो बघा, झायलेम आणि फ्लोएम बनवतो. हा जे बाहेरच्या बाजूने फ्लोएम बनवतो ते आहेत सेकंडरी फ्लोएम आणि हा जो आतल्या बाजूने झायलेम बनवतो ते आहेत काय, सेकंडरी झायलेम. कळालं. सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम हे बनवतात. आता सेकंडरी झायलेम चं काम काय, वॉटर कंडक्ट करणे. सेकंडरी फ्लोएमचं काम काय, फूड कंडक्ट करणे. कळतंय. पण ज्यावेळेस सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम जे बनणार आहेत त्यामुळे काय होतं बघा, त्यामुळे या स्ट्रिंगची गर्थ वाढते.
है ना. आपण हे कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस करत होतो. स्टेमची गर्थ वाढते. स्टेमची गर्थ वाढली म्हणजे काय होईल? स्टेमची गर्थ वाढली म्हणजे असं होईल बघा. हा झाला कॅम्बियम, दिसतोय. हा झाला कॅम्बियम, बरोबर. कॅम्बियम हा जाड झाला. कॅम्बियमच्या आतमध्ये दिसेल तुम्हाला हा सेकंडरी झायलेम. काय आहे हा? सेकंडरी झायलेम झाला आतमध्ये. हा जो झाला ना हा सगळा, हा झाला सेकंडरी झायलेम, बरोबर. कॅम्बियमच्या आतमध्ये काय बनला? सेकंडरी झायलेम. कॅम्बियमच्या बाहेर काय बनणार इथे? सेकंडरी हा इकडे बनणार सेकंडरी फ्लोएम. हे झालं बघ, हे झालं सेकंडरी फ्लोएम, हे झालं सेकंडरी फ्लोएम, बरोबर. बाहेरच्या बाजूने सेकंडरी फ्लोएम, आतल्या बाजूने सेकंडरी झायलेम. मध्ये हा ब्लॅक कलर वाला काय असणार आहे? हा कॅम्बियम. हा झाला कॅम्बियम. हा जो मध्ये दिसतोय तुम्हाला हा आहे कॅम्बियम. तर कॅम्बियमने काय केलं? सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम जे आहेत ते फॉर्म केले आणि त्यामुळे स्टेमची गर्थ वाढली. का बरं गर्थ वाढली? बघा बरं. सगळ्यात बाहेरचा पार्ट काय असेल? इपिडर्मिस असेल. सगळ्यात बाहेरचा लेअर काय असेल? इपिडर्मिस असेल. सगळ्यात बाहेरचा लेअर असेल इपिडर्मिस. इपिडर्मिसच्या आतमध्ये हा असेल कॉर्टेक्स आणि या सेकंडरी फ्लोएम, ही जी सेकंडरी फ्लोएम आहे ब्ल्यू कलरची, याच्या बाहेर काय असणार? इथे एंडोडर्मिस. एंडोडर्मिस असणार आहे, लक्षात. तुम्हाला जर अगोदरच्या लेक्चर मध्ये तुम्ही काही रीड केलं असेल ना तरच तुम्हाला जास्त चांगलं समजेल. या लेसन मध्ये असं आहे बघा. तरी पण मी सारखं सारखं रिपीट करतोय. मध्ये इथे कॅम्बियम आहे, बाहेर इथे ब्ल्यू कलर मध्ये आपण सेकंडरी फ्लोएम दाखवलाय. सेकंडरी फ्लोएम आहे. सेकंडरी फ्लोएमच्या बाहेर इथे हा वाला पार्ट जो आहे हा एंडोडर्मिस आहे. ठीक आहे. एंडोडर्मिसच्या बाहेर कॉर्टेक्स आहे. कॉर्टेक्सच्या बाहेर हा वाला पार्ट आहे इपिडर्मिस. बघा मग जसं जसं सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम बनत जातील ना, स्टेमची गर्थ जी असेल ती वाढत जाईल. स्टेमची गर्थ वाढत जाईल म्हणजे स्टेमची काय म्हणतात डायमीटर जो असेल स्टेमचा वाढत जाईल. कळतंय? आता काय होईल बघा. या हे जे बनलं ना कॅम्बियम, इथे हे जे ब्लॅक कलर मध्ये आपण काढलेला हा वाला कॅम्बियम, हा कॅम्बियम जो आहे हा आहे वस्क्युलर कॅम्बियम. कारण यांनी काय बनवले? सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम त्याने बनवले. म्हणून हा जो कॅम्बियम आहे हा आहे वस्क्युलर कॅम्बियम. तो वस्क्युलर टिश्यू बनवतो. आता यामुळे काय होणार आहे बघा? यामुळे प्रेशर कशावर पडणार आहे बघा. या आता आतल्या बाजूने सेकंडरी झायलेम, सेकंडरी फ्लोएम बनतात. त्याच्यामुळे प्रेशर कशावर पडेल? एंडोडर्मिसवर. एंडोडर्मिसचा प्रेशर कशावर पडेल बरं? कॉर्टेक्सवर. या कॉर्टेक्सचे सेल इथे ब्रेक होतील ना रे, समजून घ्या ना तुम्ही. या कॉर्टेक्सचे ज्या सेल आहेत ना इथे, हे कॉर्टेक्सच्या सेल आहेत, या कॉर्टेक्सच्या सेल ब्रेक व्हायला सुरुवात होईल. का बरं? कारण हे जे फ्लोएम असेल ते प्रेशर देईल ना याच्या बाहेरच्या बाजूने, चारही बाजूने, सगळ्या बाजूने हा फ्लोएमचे सेल्स काय करतील? याच्यावर प्रेशर देतील. त्याच्यावर प्रेशर देतील म्हणजे याचं ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होईल, बरोबर ना. याचं काय व्हायला सुरुवात होईल? इथे कॉर्टेक्सचं ब्रेकडाऊन व्हायला सुरुवात होईल बाहेरच्या बाजूने. आणि जर कॉर्टेक्स बाहेरच्या बाजूने, या बाजूने जर कॉर्टेक्स ब्रेक व्हायला लागला तर काय होईल बघा. कॉर्टेक्स जर ब्रेक व्हायला लागला ना तर या कॉर्टेक्स मध्ये 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 गॅप तयार व्हायला लागतं. कॉर्टेक्स मध्ये काय तयार व्हायला लागतं? तिथे गॅप तयार होईल. या गॅप मध्ये काही नवीन सेल्स बनायला सुरुवात होतात. या कॉर्टेक्स मधल्या काही सेल्स काय होतात? मेरिस्टेमॅटिक. तुम्ही समजून घ्या काय झालंय. आतल्या बाजूने प्रेशर येतोय त्यामुळे कॉर्टेक्सच्या सेल क्रश होत आहेत. कॉर्टेक्सच्या सेल तुटतायत. इपिडर्मिस मध्ये पण गॅप पडेल. इपिडर्मिस पण मध्ये मध्ये तुटायला लागेल, बरोबर. इपिडर्मिस पण मध्ये मध्ये तुटायला लागेल कारण आतून प्रेशर येतो. कळालं? आता इपिडर्मिस तुटायला लागला आणि कॉर्टेक्सच्या सेल सुद्धा तुटायला लागल्या तर यांना रिपेअर करण्यासाठी इथे नवीन काही टिश्यू बनायला लागतील. इथे मध्ये मध्ये काही नवीन टिश्यू बनायला लागतील. हे जे नवीन टिश्यू मी ब्ल्यू कलर मध्ये काढले यांना म्हणतो आपण कॉर्क कॅम्बियम. काय म्हणायचं यांना? कॉर्क कॅम्बियम. लक्षात घ्या. आता इथे काय नवीन एक प्रकारचा कॅम्बियम बनलाय. हा नवीन प्रकारचा कॅम्बियम आहे कॉर्क कॅम्बियम. कॉर्क कॅम्बियम कुठे बनलाय? हा कॉर्टेक्सच्या रिजन मध्ये बनला. का बनला हा? कारण आतून प्रेशर येतोय त्याच्यामुळे या कॉर्टेक्सच्या काही सेल ब्रेक होतात. काही सेल्स ब्रेक होत आहेत तर मध्ये मध्ये कोणत्या? कॉर्क कॅम्बियमचा लेअर बनतो. आता हा जो कॉर्क कॅम्बियम आहे या कॉर्क कॅम्बियमला आपण एक नाव देऊया. त्याचं नाव आहे फेलोजेन. काय नाव आहे याचं? लक्षात ठेवा. कॉर्क कॅम्बियमला काय म्हणतो आपण? फेलोजेन. आता हा जो कॉर्क कॅम्बियम आहे या डिवायडिंग सेल्स, कोणत्या सेल आहेत या? डिवायडिंग सेल्स. या डिवायडिंग सेल जे असतील या आतल्या बाजूला काही सेल बनवतील. आता आतल्या बाजूला कुठे बघा, हा जे कॉर्क कॅम्बियमचे सेल्स आहेत ना याच्या ही आतली बाजू आली, बरोबर. या आतल्या बाजूला बघा इथे ते काही सेल्स बनवतील. या आतल्या बाजूला काही सेल्स बनवतील. दिसतंय का? या आतल्या बाजूला ज्या सेल्स बनल्या आहेत या आतल्या बाजूच्या सेल्सला आपण म्हणूयात सेकंडरी कॉर्टेक्स. काय म्हटलं आपण याला? स्वराली काय म्हटलं आपण याला? सेकंडरी कॉर्टेक्स. ठीक आहे. हे जे सेल्स इथे दिसत आहेत त्यांना म्हटलं आपण सेकंडरी कॉर्टेक्स.
ओके, रेकॉर्डिंग चालू केले ना, याला म्हटलं आपण सेकंडरी कॉर्टेक्स. आता जे सेकंडरी कॉर्टेक्स आहे, हे सेकंडरी कॉर्टेक्स आतल्या बाजूने बनले. या सेकंडरी कॉर्टेक्सला आपण म्हणतो फेलोडम. काय नाव आहे याचं? फेलोडम. कोणी बनवलं हे? कॉर्क कॅम्बियमचा टिश्यू आतल्या बाजूने डिवाइड झाला, त्याने बनवले सेकंडरी कॅम्बियम, किंवा त्याला म्हटलं आपण फेलोडम. आता कॉर्क कॅम्बियम बाहेरच्या बाजूने पण डिवाइड होईल, बाहेरच्या बाजूने डिवाइड होईल, आणि या बाहेरच्या बाजूला सुद्धा तो काही टिश्यू बनवेल, इथे पण काही सेल्स बनवेल तो बाहेरच्या बाजूला. या बाहेरच्या बाजूचे जे टिश्यू आहेत, बाहेरच्या बाजूचे ज्या सेल्स आहेत ना, या बाहेरच्या बाजूच्या टिश्यूना किंवा सेलला आपण म्हणतो फेलेम. काय म्हणायचं याला? फेलेम, किंवा याला म्हणतो आपण कॉर्क. कळतंय का? म्हणजे पहा, हा जो वस्क्युलर कॅम्बियम आहे, आतला हा जो ब्लॅक कलरचा कॅम्बियम काढला होता ना आपण, वस्क्युलर कॅम्बियम, या वस्क्युलर कॅम्बियमने आतमध्ये सेकंडरी झायलेम बनवला, बाहेर सेकंडरी फ्लोएम बनवला. बरोबर, सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम बनवल्यामुळे स्टेमची गर्थ वाढली. बरोबर, स्टेमची गर्थ वाढली, ती अशा डायरेक्शन मध्ये स्टेमची गर्थ वाढली, त्याच्यामुळे कॉर्टेक्सच्या सेल्सवर प्रेशर आला. मग त्याच्या आतमध्ये नवीन प्रकारच्या डिवायडिंग सेल्स चालू झाल्यात बनणं, त्यांना म्हटलं कॉर्क कॅम्बियम. कॉर्क कॅम्बियमलाच आपण म्हटलं फेलोजेन. फेलोजेन आतल्या बाजूने डिवाइड झाला, त्याने बनवला आतमध्ये सेकंडरी कॉर्टेक्स, किंवा त्याला म्हटलं आपण फेलोडम. बरोबर, बाहेरच्या बाजूने त्याने बनवला फेलेम किंवा कॉर्क. आता बघा, 3 लेयर इथे बनले. मधला आहे कॉर्क कॅम्बियम, त्याच्या बाहेर आहे फेलेम किंवा कॉर्क, आणि आतल्या बाजूने आहे सेकंडरी कॉर्टेक्स, किंवा त्याला म्हटलं आपण फेलोडम. या तिघांना एकत्रितपणे, हे जे तिन्ही आहेत ना, या तिघांना एकत्रितपणे आपण म्हणतो पेरिडर. काय म्हणणार याला? काय म्हणणार तिघांना एकत्रितपणे? पेरिडर. क्लिअर आहे का तुम्हाला? समजले का? बघा, या तिघांना एकत्रितपणे काय बोलणार? पेरिडर. ठीक आहे, कळते का रे? येस सर. येस यशदा. ठीक आहे, आता याला म्हटलं आपण पेरिडर. आणि मग इथे झाला हा पहिला कॅम्बियम, कोणता सांगितलेला काल शिकवलेला, हा वस्क्युलर कॅम्बियम. ठीक आहे, वस्क्युलर कॅम्बियम जो आहे त्याने सेकंडरी झायलेम सेकंडरी फ्लोएम बनवले, आणि त्याच्यामुळे बाहेरच्या कॉर्टेक्स मध्ये आणखी एक कॅम्बियम म्हणला. तो जो कॅम्बियम आहे तो दुसरा कॅम्बियम, तो कोणता आहे? कॉर्क कॅम्बियम. जे पहिला कॅम्बियम मी शिकवला तो होता वस्क्युलर कॅम्बियम, आणि वस्क्युलर कॅम्बियमच्या ऍक्टिव्हिटीमुळे कॉर्टेक्सवर प्रेशर आला, तिथल्या सेल क्रश झाल्या, आणि तिथे नवीन कॅम्बियम म्हणला. तो आहे कोणता कॅम्बियम? कॉर्क कॅम्बियम. हे दोन्ही पण जे कॅम्बियम आहेत ना, वस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम, हे स्टेमच्या सेकंडरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल. कळालं? हे दोघे पण कशासाठी? स्टेमच्या सेकंडरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल आहे. डन झाला असेल तर आता आपण सेकंडरी ग्रोथ रूट मधली बघू. आता जी आपण बघितली ती सेकंडरी ग्रोथ स्टेम मध्ये. सेकंडरी ग्रोथ जी स्टेम मध्ये बघितली आपण, त्यामध्ये पहिला कॅम्बियम वस्क्युलर कॅम्बियम, दुसरा कॅम्बियम आहे कॉर्क कॅम्बियम. वस्क्युलर कॅम्बियम मध्ये 2 आले, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम, बरोबर, आणि दुसरा कोणता? इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. हे दोन्ही मिळून काय बनवतात? वस्क्युलर कॅम्बियम. वस्क्युलर कॅम्बियमची रिंग जशी ग्रो होईल, ती बाहेरच्या बाजूला काय बनवेल? बाहेरच्या बाजूला ती बनवेल कॉर्क कॅम्बियम. कळालं? चला आता पुढे बघूयात. हा जर लेक्चर समजला असेल तर तुम्ही एकदा रीड करा बुक, आणि ते बुक एकदा रीड केलं ना तुम्ही, तर तुम्हाला त्या गोष्टी जास्त समजतील चांगल्या पद्धतीने, जे आता मी सांगितलं. आता आपण बघू सेकंडरी ग्रोथ इन द डायकॉट रूट. डायकॉटच्या रूट मध्ये पण तुम्हाला सेकंडरी ग्रोथ दिसते. कशी होते बरं डायकॉटच्या रूट मध्ये ग्रोथ? ऐका, डायकॉटचा रूट जो असतो ना, त्याचं पहिले तुम्हाला क्रॉस सेक्शन माहिती पाहिजे. क्रॉस सेक्शन मध्ये तुम्हाला कळेल की हा आहे, हा पहिले आपण काढूयात एंडोडर्मिस. काय आहे? एंडोडर्मिस. आधी मी तुम्हाला क्रॉस सेक्शन कसं आहे ते सांग. एंडोडर्मिसच्या आतमध्ये हा इथे आहे झायलेम. काय आहे हा? झायलेम. तुम्हाला माहिती आहे रूट मध्ये झायलेम आणि फ्लोएम कसे अरेंज असतात? वस्क्युलर बंडल कसा असतो? रेडियल. कसा असतो वस्क्युलर बंडल? रूट मध्ये रेडियल असतो वस्क्युलर. स्टेम मध्ये कसा असतो? कोन जॉइंट कोलॅटरल. लीफ मध्ये कसा असतो? कोन जॉइंट कोलॅटरल.
हे आधी अगोदर व्यवस्थित सांगितलंय तुम्हाला. तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या एकदा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता इथे बघ, हे झालं काय, झायलेम रेड मध्ये काढलेला. ओके, आणि हा काय दिसतोय तुम्हाला, हा आहे फ्लोएम. काय आहे हा, फ्लोएम. आता हा जो फ्लोएम आहे ना, या फ्लोएमला म्हणू आपण प्रोटोफ्लोएम, कारण हा प्रायमरी आहे. प्रोटोफ्लोएम. आणि हा जो झायलेम ना इकडच्या बाजू, याला म्हणू आपण प्रोटोझायलेम. प्रोटोझायलेम कोणत्या बाजूला आहे, हा सुद्धा प्रोटोझायलेम इकडच्या बाजूला, हा सुद्धा प्रोटोझायलेम आहे, हा सुद्धा प्रोटोझायलेम आहे, आणि इकडच्या बाजूला सुद्धा प्रोटोझायलेम. कळलं. आता प्रोटोझायलेमच्या आतल्या बाजूने इथे पहा, इथे असतो जो टिश्यू, तो आहे पेरिसायकल. कोणता टिश्यू इथे, पेरिसायकल. त्यानंतर पेरिसायकल इथे पण आहे फ्लोएमच्या खाली. बघा, फ्लोएमच्या खाली एंडोडर्मिसच्या आत इथे सुद्धा पेरिसायकल आहे. इथे सुद्धा पेरिसायकल आहे. हा जो मी काढतोय ना, हा ग्रीन कलर मध्ये, हा टिश्यू कोणता आहे लक्षात घ्या. कोणता हा टिश्यू, एंडोडर्मिसच्या इमिजिएट आत काय असतं तुम्हाला माहिती, काय, पेरिसायकल. बाहेर काय काढलाय आपण, एंडोडर्मिस. हा काढलाय आपण एंडोडर्मिस. एंडोडर्मिस आणि फ्लोएमच्या मध्ये काय आहे, पेरिसायकल आहे. आणि प्रोटोझायलेम आणि एंडोडर्मिसच्या मध्ये पण कोणता आहे, हा सुद्धा इथे कोणता आहे, पेरिसायकल आहे. इथे सुद्धा कोणता आहे, पेरिसायकल आहे. कळालं, हा झाला सगळा पेरिसायकल. हा जो पेरिसायकल आहे, हा पेरिसायकल ऍक्च्युअल मध्ये इथे बनवतो कॅम्बियम. म्हणजे डायकॉट रूट मध्ये, जे डायकॉट रूट आहे यामध्ये जो कॅम्बियम बनणार आहे, कोणता कॅम्बियम, वस्क्युलर कॅम्बियम. डायकॉट रूट मध्ये वस्क्युलर कॅम्बियम जो आहे तो बनणार आहे कोणत्या सेल पासून, पॅरेन्कायमा सेल्स पासून. आणि आपण आधी शिकलो होतो पॅरेन्कायमा सेल कुठे प्रेझेंट असतात, पेरिसायकल मध्ये पण पॅरेन्कायमा सेल. आता तुम्हाला पेरिसायकल काय हे माहिती पाहिजे. मला आधी पण सांगितलं, पेरिसायकल जे असतं एंडोडर्मिसच्या आतल्या बाजूला असोसिएटेड असतात, आणि या असोसिएटेड असलेल्या या थिक वॉल्ड पॅरेन्कायमा सेल्स. बरोबर. मग या थिक वॉल्ड पॅरेन्कायमा सेल ज्या आहेत ना पेरिसायकलच्या, या थिक वॉल्ड पॅरेन्कायमा सेल पेरिसायकलच्या, बघा, या अशा डिवाइड होतात, या डिवाइड होतात, आणि त्या बघा आता इथे या अशा डिवाइड झाल्या. पेरिसायकलच्या थिक वॉल्ड सेल या अशा डिवाइड, कशा डिवाइड होतात बघ, थिक वॉल्ड पेरिसायकलच्या सेल होत्या त्या कशा डिवाइड झाल्या बघा. यांनी इथे कॅम्बियम बनवलाय ना, पर्पल कलर मध्ये मी कॅम्बियम दाखवते बघा. हा इथे पण त्यांनी कॅम्बियम बनवलाय, इथे सुद्धा कॅम्बियम बनवलाय, पुन्हा इथे बनवलाय कॅम्बियम, पुन्हा इथे बनवलाय कॅम्बियम. बघा कसा दिसतो तुम्हाला, वेव्ह सारखा दिसतो. हा बघा, हा वेव्ह सारखा दिसतो कॅम्बियम. पुन्हा हा वेव्ह सारखा कॅम्बियम पण दिसतो, हा पुन्हा वेव्ह सारखा दिसतो, हा पुन्हा दिसतो, हा दिसतोय. पूर्ण पर्पल जरी कलर दिसतो ना. पेरिसायकलच्या ज्या सेल आहेत त्या पेरिसायकलच्या सेल डिफरन्शिएट झाल्या आणि त्यांनी काय बनवला, वस्क्युलर कॅम्बियम. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. पेरिसायकलच्या सेल या पॅरेन्कायमा सेल आहेत, त्यांनी बनवला काय, वस्क्युलर कॅम्बियम. आता हा जो कॅम्बियम दिसतो तुम्हाला पर्पल कलरचा, हा आहे ऍक्च्युअल मध्ये काय, वस्क्युलर कॅम्बियम. आता वस्क्युलर कॅम्बियम इथे इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम असं रूट मध्ये नाहीये. रूट मध्ये सगळे पेरिसायकल पासून बनले. पूर्ण वस्क्युलर कॅम्बियम हा पेरिसायकल पासून बनला. आणि स्टार्टिंगला तुम्हाला तो कसा दिसतोय बघा बरं, कसा दिसतोय, वेव्ह सारखा दिसतो की नाही रे, बघा दिसतो ना वेव्ह सारखा. हे बघ, डायरेक्ट रिंग आहे का, डायरेक्ट रिंग बनली का, नाही, हा वेव्ह सारखा. आणि हा वेव्ह सारखा असेल ना, तर याला म्हटलं वेव्ही वस्क्युलर कॅम्बियम. हा वेव्ही वस्क्युलर कॅम्बियम कशामुळे बनला, हा बनला पेरिसायकलच्या सेल. पेरिसायकलच्या सेल कोणत्या आहेत, पॅरेन्कायमा सेल आहे. पॅरेन्कायमा सेल डिवाइड होऊन त्यांनी काय बनवलं, कॅम्बियम बनवलं. पॅरिसायकलचे सेल कशा डिवाइड होतील, पॅरेन्कायमा सेल कशा डिवाइड होतील, त्या डी डिफरन्शिएट होतील. बरोबर. मग यांचं डी डिफरन्सिएशन झालं असेल, डी डिफरन्सिएशन झालं असेल आणि मग वस्क्युलर कॅम्बियम बनला असेल. म्हणून हा पूर्ण, आणि तुम्हाला माहिती आहे डी डिफरन्सिएशन झाला आणि मग वस्क्युलर कॅम्बियम बनला, म्हणजे हा पूर्णचे पूर्ण टिश्यू कसा असला पाहिजे, सेकंडरी मेरिस्टेम. म्हणून एनसीईआरटीने स्टेटमेंट मध्ये दिलंय काय, वस्क्युलर कॅम्बियम फॉर्म इन द काय, इन द डायकॉट रूट इज कम्प्लिटली सेकंडरी इन नेचर. कळालं कसं आहे,
कम्प्लिटली सेकंडरी. जो आपण डायकॉटचा स्टेम बघितला होता, डायकॉटच्या स्टेम मध्ये आपण बघितलं होतं झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये जो इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आहे तो प्रायमरी आहे नेचरमध्ये, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम सेकंडरी आहे, बरोबर का नाही? असं बघितलं होतं आपण डायकॉटच्या स्टेम मध्ये. पण डायकॉटच्या रूट मध्ये हा काही सीन नाहीये. इथे इंटर असा सीनच नाही. इथे डायरेक्टली काय पेरिसायकलच्या सेल डिवाइड झाल्या, त्यांनी बनवला वस्क्युलर कॅम्बियम. सो पेरिसायकलच्या सेल ज्या आहेत त्यांचं झालं डी डिफरन्सिएशन आणि त्यांनी बनवला वस्क्युलर कॅम्प. कळालं काय? समजलं? आता इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसतं? हा वस्क्युलर कॅम्बियम कसा दिसतोय बघा, वेवी दिसतोय. आता हाच वस्क्युलर कॅम्बियम बाहेरच्या बाजूने डेव्हलप होईल. जसा तो डेव्हलप होईल ना, आता वस्क्युलर कॅम्बियमचं फीचर काय असतं सांगा बरं मला. वस्क्युलर कॅम्बियम काय बनवेल? आतल्या बाजूने, ही आतली बाजू बरोबर, ही रेड बाजू काय? आतली बाजू. आतल्या बाजूने काय बनवेल? एक मिनिट बघा, सपोज हा वस्क्युलर कॅम्बियम असेल, ही त्याची इनर साइड आहे आणि ही त्याची आउटर साइड, बरोबर. इनर साइडला वस्क्युलर कॅम्बियम काय बनवणार आहे? जस्ट अ मिनिट. इनर साइडला वस्क्युलर कॅम्बियम काय बनवणार? स्क्रीन दिसते का तुम्हाला? हॅलो हॅलो. हा, इनर साइडला वस्क्युलर कॅम्बियम काय बनवणार आहे? इनर साइडला तो बनवणार आहे सेकंडरी झायलेम. काय बनवणार आहे? सेकंडरी झायलेम. आणि आउटर साइडला काय बनवेल बरं? आउटर साइडला तो बनवणार आहे सेकंडरी फ्लोएम. जसं डायकॉट मध्ये स्टेम मध्ये झालं ना तसं तिथेच होणार आहे. फक्त इथे काय ओरिजिन वस्क्युलर कॅम्बियमचं काय? वस्क्युलर कॅम्बियम इथे बनलाय पेरिसायकल पासून. तिथे काय होता? इंट्रा आणि इंटर होता. इंटर त्यामध्ये कुठून बनला होता? मेडुलरी रेस पासून. इथे डायरेक्टली तो कोणापासून बनलाय? पेरिसायकल पासून. म्हणजे हा पूर्ण वस्क्युलर कॅम्बियम सेकंडरी ओरिजिन. कळालं? आता हा काय बनवेल? बाहेरच्या बाजूने बनवेल सेकंडरी फ्लोएम आणि आतल्या बाजूने बनवेल सेकंडरी झायलेम. सेकंडरी झायलेमचा मी कलर काढतो ते बघा. सेकंडरी झायलेम आहे ना, मी या कलर मध्ये दाखवू, ऑरेंज बघा. मग हा जो आतल्या बाजूने आहे ना, इथे सगळा सेकंडरी झायलेम बनतो. समजतंय तुम्हाला? या आतल्या बाजूने तो काय बनवणार? सगळा सेकंडरी झायलेम बनवणार. लक्षात घे, आतल्या बाजूने तो सगळा काय बनवणार? सेकंडरी झायलेम बनवणार. समजतंय? आणि बाहेरच्या बाजूने मी ब्लू कलर दाखवतो. बाहेरच्या बाजूने इथे तो बनवणार आहे सगळा सेकंडरी फ्लोएम. हा कोणता आहे? सेकंडरी. कळालं? आता सेकंडरी फ्लोएमच्या बाहेरच्या बाजूला कोणता फ्लोएम दिसतोय तुम्हाला? बघा, हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? प्रोटोफ्लोएम. प्रोटोफ्लोएम कोणता फ्लोएम आहे? प्रायमरी फ्लोएम, बरोबर ना. प्रोटोफ्लोएम कोणता फ्लोएम? प्रायमरी फ्लोएम. त्याच्या बाहेर कोण आहे? एंडोडर्मिस. एंडोडर्मिसच्या बाहेर काय असतं रे? कॉर्टेक्स असतं. एंडोडर्मिसच्या बाहेर काय असेल? कॉर्टेक्स असेल. आणि कॉर्टेक्सचा एंड काय असतो? इथे एंड काय असतो कॉर्टेक्सचा? एपिडर्मिस. तुमच्या लक्षात येते का? बघा, मग आता काय होईल बघ, मी काय सांगितलं तुम्हाला? हा जो पर्पल कलरचा पार्ट आहे, पर्पल कलरचा, हा आतल्या बाजूने बनवणार आहे सेकंडरी झायलेम. बाहेरच्या बाजूने काय बनवणार आहे? सेकंडरी फ्लोएम. ठीक आहे. मग मी इथे डायरेक्ट आता कलरच तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. बघा बघा, हा पर्पल कलर वाला पार्ट असा रिंग फॉर्म. हा काय पर्पल कलरचा पार्ट सांगा? काय काय? वस्क्युलर कॅम्बियम. ठीक आहे. वस्क्युलर कॅम्बियम त्याच्या आतमध्ये काय बनवणार आहे? त्याच्या आतमध्ये तो बनवणार सेकंडरी झायलेम, बरोबर. सेकंडरी झायलेमच्या सर्वात आतमध्ये सेंटरमध्ये काय असेल? हे असेल. हे काय काय तरी हे बघा ना, हे काय काय लिहिलं होतं आपण? काय? हा प्रोटोझायलेम, बरोबर ना. हा काय आहे रेड मध्ये? प्रोटोझायलेम. आता मी तुम्हाला काय सांगितलं? हा पर्पल कलरचा जो वस्क्युलर कॅम्बियम आहे, इथे काढली ना तेव्हा, वस्क्युलर कॅम्बियम पर्पल कलरचा, हा त्याच्या आतल्या बाजूने तो काय बनवणार आहे? सेकंडरी झायलेम बनवणार. आतमध्ये सेकंडरी झायलेम बनवणार, ते सेकंडरी झायलेम आपण या कलर म्हणतात. ठीक आहे. मी इकडे बघ, ड्रॉ मध्ये जातो, हे घेतो मोठस आणि इथे आपण या ऑरेंज कलर मध्ये भरून टाकू. बघा, हे काय काय यशद आहे? सेकंडरी झायलेम. येस, हे आहे सेकंडरी झायलेम. आणि त्या सेकंडरी झायलेमच्या आतमध्ये प्रोटोझायलेम. प्रोटोझायलेम हा प्रायमरी. सेकंडरी झायलेम कोणी बनवलाय? वस्क्युलर कॅम्बियम. येस, वस्क्युलर कॅम्बियम. आता याच्या बाहेरच्या बाजूने काय असणार? वस्क्युलर कॅम्बियमच्या
सेकंडरी फ्लोएम. सेकंडरी फ्लोएम. जस्ट हा कॅम्बियम आहे ना, पर्पल कलरचा, आपण थोडासा हा झाला कॅम्प, बरोबर, हा झाला व्हस्क्युलर कॅम्प. त्याच्या बाहेरच्या बाजूने काय बनणार, सेकंडरी फ्लोएम. हे सेकंडरी फ्लोएम दाखवू बाहेरच्या. चला, हे बनले सेकंडरी. बनला सेकंडरी फ्लोएम. आता सेकंडरी फ्लोएमच्या बॉर्डरला काय असेल, एक मिनिट लक्ष द्या. काय सांगितलं मी आता तुम्हाला, तर ब्लॅक कलर घेतो. हे बघा, हा आहे इथे, बघा मी एक मार्किंग करतो. हा काय झाला, सेकंडरी झायलेम. सेकंडरी झायलेमच्या आतमध्ये रेड कलरचं काय, प्रोटोझायलेम. प्रोटोझायलेम कोणता झालेम माहिती आहे, कोणता, प्रायमरी झायलेम. ठीक आहे, कोणता झायलेम, प्रायमरी. त्याच्या बाहेर हे तुम्हाला ब्ल्यू कलरचं काय दिसतं सांग, सेकंडरी फ्लोएम. ठीक आहे, बाहेर काय ब्ल्यू कलरचं सेकंडरी. सेकंडरी फ्लोएम ची जी बॉर्डर असेल, सेकंडरी फ्लोएमची जी बॉर्डर असेल, इथे या बॉर्डरला असेल प्रायमरी फ्लोएम. कोण असेल, कारण आधीची प्रायमरी फ्लोएम आहे ना रे, बघ ही आहे ना ती प्रायमरी फ्लोएम आहे. बघ हिला बाहेर ढकललं का नाही या कॅम्बियमने, अरे पर्पल कलरचा कॅम्बियमने याला बाहेर ढकललं की नाही, हे बघ ना, हा होता ना कॅम्बियम, याला बाहेर ढकललं की नाही. येस सर. हा, मग या कॅम्बियमने त्याला बाहेर ढकललं बाहेरच्या बाजूला. सेकंडरी फ्लोएम इथे त्याने बनवला आहे. सेकंडरी फ्लोएम या कॅम्बियमने बनवलेला आहे. सेकंडरी झायलेम पण कॅम्बियमने बनवलेला आहे. प्रोटोझायलेम आधीपासून प्रेझेंट होता, आणि मग सेकंडरी फ्लोएम पण आधीपासून असेल, बरोबर. सेकंडरी काय, एंडला हा काय, सेकंडरी फ्लोएम. कळालं. आणि मग त्याच्यावरती बघा बरं, काय त्याच्यावरती असेल हा वाला रिजन, कॉर्टेक्स. काय झाला, काय झाला, कोण, कॉर्टेक्स. आणि कॉर्टेक्स ची कव्हरिंग जी आहे, हे काय झालं, एपिडर्मिस. काय, एपिडर्मिस झालं. बघा इथे, इथे पण झाली सेकंडरी ग्रोथ. जसं की स्टेम मध्ये होतं तसंच इथे होतं. फक्त फरक काय, इथे वेव्ही रिंग आधी बनेल, आणि इथे वस्क्युलर कॅम्बियम जो आहे तो पेरिसायकल. वेव्ही रिंग नंतर काय झाली, वेव्ही रिंगने आतमध्ये सेकंडरी झायलेम बनवला, बाहेरच्या बाजूने सेकंडरी फ्लोएम बनवला, आणि मध्ये सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएमच्या मध्ये इथे कॅम्बियम आहे. या पद्धतीने डायकॉट रूट मध्ये तुम्हाला दिसते कोणती ग्रोथ, कोणती ग्रोथ, सेकंडरी ग्रोथ. सेकंडरी ग्रोथ. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला डायकॉटच्या स्टेम मध्ये सांगितलं, इन द सेम वे आतमध्ये बघा, इथे जर सेकंडरी झायलेम बनतोय, बघा हा काय आहे, सेकंडरी झायलेम, बरोबर. इथे कोणता बनतोय, हा काय, सेकंडरी फ्लोएम, एसपी. सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम बनतील तर याची गर्थ वाढेल की नाही, वाढते की नाही, अरे Yes, गर्थ sir. वाढेल, गर्थ वाढेल. यांची गर्थ वाढेल तर कॉर्टेक्स वर इथे पण प्रेशर येणार आहे. कॉर्टेक्स वर जर प्रेशर आलं तर कॉर्टेक्स मध्ये कोणता कॅम्बियम बनेल, पुन्हा इथे पण डायकॉटच्या रूट मध्ये पण कॅम्बियम बनेल. कोणता कॅम्बियम, कॉर्टेक्स मध्ये कोणता कॅम्बियम बनतो, आता शिकलो आपण. जसा स्टेम मध्ये बनतो तसा रूट मध्ये पण बनेल. कोणता कॅम्बियम, कॉर्क कॅम्बियम. कॉर्क कॅम्बियमला म्हणतो आपण फेलोजेन. कळलं. आणि हा जो कॉर्क कॅम्बियम आता शिकलो ना आपण रूट स्टेम मध्ये, तेच इथे पण रूट मध्ये पण होईल, कारण आतल्या बाजूने प्रेशर येतो. त्यामुळे इथे पण आतल्या बाजूने या इथे बनेल, या जो कॉर्क कॅम्बियम आहे आतल्या बाजूने काही सेल्स बनतील. आतल्या बाजूच्या सेलला काय म्हणतो आपण, काय, सेकंडरी कॉर्टेक्स. तुम्हाला वाटलं तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. ठीक आहे. आतल्या बाजूने काय बनलाय, सेकंडरी कॉर्टेक्स. सेकंडरी कॉर्टेक्सला आपण नाव देतो फेलोडम. ठीक आहे. आणि बाहेरच्या बाजूने काय बनेल, बाहेरच्या बाजूने काय, कॉर्क. कॉर्कला म्हणतो आपण फेलम. आणि या तिघांना एकत्रितपणे काय म्हणतो, सेकंडरी कॉर्टेक्स आतल्या बाजूला आला, कॉर्क कॅम्बियम मध्ये आला, त्याच्या बाहेर इथे या ज्या सेल्स आल्या या कॉर्कच्या, या तिघांना एकत्रितपणे काय म्हटलं होतं आपण, काय म्हटलं होतं, पेरिडम. ठीक आहे. पण तुम्हाला रूट मध्ये सुद्धा पेरिडम दिसतो, कळालं का.
रूट मध्ये पण तुम्हाला सेकंडरी ग्रोथ दिसते. सेकंडरी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल कॅम्बियम जो आहे पहिला कोण आहे, वस्क्युलर कॅम्बियम. असाच वस्क्युलर कॅम्बियम तुम्हाला डायकॉट मध्ये पण दिसतो. फक्त फरक हा आहे की हा जो वस्क्युलर कॅम्बियम आहे डायकॉटच्या रूट मध्ये बनलेला हा पेरिसायकल पासून बनलेला आहे आणि डायकॉटच्या स्टेम मध्ये तो पेरिसायकल पासून बनत नाही. डायकॉटच्या स्टेम मधला जो इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आहे तो आधीपासून प्रेझेंट असतो, तो प्रायमरी असतो डायकॉटच्या स्टेम मधला. आणि इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम जो आहे तो नंतर बनतो, बरोबर. तो मेडुलरी रेस पासून बनलेला आहे, नंतर बनतो, म्हणून तो सेकंडरी आहे. कळालं का? झालं. आणि जसं आपण काल काही मेडुलरी रेस दाखवले होते तसेच इथे तुम्हाला मेडुलरी रेस सारखे काही स्ट्रक्चर्स दिसतील. ते सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम मधनं असे आडवे आडवे पास होताना दिसतील तुम्हाला. बघा, हे सेकंडरी झायलेम आणि सेकंडरी फ्लोएम मधनं अशा आडव्या काही रिंग तुम्हाला बाहेर येताना दिसतात. झालं. झालं. ही झाली सेकंडरी. इथे सुद्धा तुम्हाला कॉर्क कॅम्बियम दिसेल, इथे तुम्हाला पेरिडम दिसेल, तिथे स्टेम मध्ये पण तुम्हाला पेरिडम दिसेल. फक्त इथे डिफरन्स काय आहे, पेरिसायकल पासून वस्क्युलर कॅम्बियम बनतो. या पद्धतीने इथे हा लेसन आपण कम्प्लीट केला. ठीक आहे, हा झाला लेसन इथे कम्प्लीट. आणि इथे तुम्हाला या सेकंडरी मेडुलरी रेस पण दिसतील. या आडव्या अशा ज्या मेडुलरी रेस, या सेकंडरी मेडुलरी रेस सारखे स्ट्रक्चर्स तुम्हाला इथे दिसतील. ठीक आहे, हे सगळं एनसीईआरटीच्या बुक मध्ये दिलेलं आहे. हा स्पेसिफिकली हा जो सेकंडरी ग्रोथचा पार्ट आहे ना, सेकंडरी ग्रोथ हा एनसीईआरटी मधनं रीड करा तुम्ही. जो मी एक्सप्लेन केलाय तो एकदा रीड करा व्यवस्थित, तर तुम्हाला समजेल. थोडासा कॉम्प्लेक्स टॉपिक आहे, थोडासा आहे, पण मी बऱ्यापैकी सर्व काही सांगितलंय तुम्हाला. जेवढं काही इम्पॉर्टंट आहे सर्व काही सांग. तुम्हाला प्रायमरी कोण असतो, सेकंडरी कोण असतो हे माहिती असतं पाहिजे. ते कळायला पाहिजे, प्रायमरी कोण, सेकंडरी कोण, कशापासून काय बनणार आहे. ठीक आहे, हे जर समजलं तर हे बाकीचं सर्व काही समजून